नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, पीएम किसान योजनेची मोठी अपडेट समोर येत आहे। ती म्हणजे आपण आपल्या अकाउंट संबंधित केंद्र सरकारने सांगितल्याप्रमाणे 3 गोष्टींची पूर्तता केली तरच आपल्याला पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता हा मिळणार आहे। आणि त्या 3 गोष्टी काय असणार आहे त्याची सविस्तर माहिती आपण घेणारच आहोत। तर आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, केंद्रीय कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांनी ट्विटरवर दिलेल्या माहितीप्रमाणे पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता जर आपल्याला त्याचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला आपल्या जी काही जमिनीची कागदपत्रे असतील, 7/12 उतारा असेल, फेरफार असेल, तर यांची अद्ययावत माहिती आपल्या पीएम किसान योजनेच्या जो काही आपला खाता आहे किंवा वेबसाईटवरती ते डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे आहेत। त्यासोबतच आपल्याला आपलं आधार कार्ड जे आहे ते बँक खात्याशी लिंक असलेलं बँक खातं आणि आपल्या पीएम किसान योजनेच्या खात्याची KYC करणं ही आवश्यक करण्यात आलेली आहे। या सर्व गोष्टींची पूर्तता केली असेल तरच आपल्याला पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता हा मिळणार आहे। मित्रांनो, बरेचसे सबस्क्रायबर हे कमेंट बॉक्समध्ये विचारत असतात की आमचं जे आहे आधार कार्ड हे अकाउंटशी संलग्न असलेले ते लिंक केलेलं आहे, आमची जमिनीची सर्व कागदपत्र आम्ही आमच्या पीएम किसानच्या वेबसाईटवरती अपलोड केलेली आहे, KYC सुद्धा पूर्ण केलेली आहे, तरीसुद्धा आमचे पीएम किसान योजनेचे पैसे हे खात्यावरती जमा होत नाही किंवा बाकी असले 2 ते 3 हप्ते आमच्या खात्यावरती जमा झालेले नाही। अशांकरता एक महत्त्वाची सूचना आहे, ती म्हणजे आपण आपलं बँक अकाउंट जे आहे पीएम किसान योजनेकरताचं ते आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये उघडा आणि ते अकाउंट आपल्या पीएम किसान योजनेचं जे काही पोर्टल आहे तिथे लिंक करून घ्या। हे लिंक केल्यानंतर आपल्याला राहिलेले सर्व हप्ते आणि येणारे पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता हा आपल्या खात्यावरती हा जमा होईल। कारण की काय होतं की ज्या काही खाजगी किंवा सहकारी बँक असतील यामध्ये आपण अपलोड करतो, लिंक करतो आपलं खातं, पण ते त्यांच्या पीएम किसान योजनेच्या सिस्टममध्ये शो करत नाही। त्यामुळे आपले एक तर जे काही हप्ते आहे ते थांबलेले आहे किंवा आपल्याला हप्ते मिळत नाही। याकरता सर्वांना सूचना असेल की तुम्ही आपल्या जवळील पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आपलं जे काही अकाउंट आहे ते उघडा आणि ते pmkisan.gov.in या वेबसाईटवरती जाऊन फार्मर कॉर्नरवरती जा आणि तिथून आपलं खातं हे पोस्टल अकाउंटशी लिंक करून घ्या। म्हणजे आपल्याला जे काही पेंडिंग हप्ते असतील आणि येणारा जो काही पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता आहे हा थेट पद्धतीने तुमच्या अकाउंटवरती जमा होण्यास मदत होईल। मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये बघितलं आहे की आपल्याला जर पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता हवा असेल आपल्या अकाउंटवरती तर आपल्याला आपलं आधार सक्रिय जे बँक खातं असेल ते आपल्याला जोडायचं आहे। त्यासोबतच आपल्या जमिनीची जी काही कागदपत्रे असतील ती अपलोड करायची आहे आणि आपल्या अकाउंटची KYC ही पूर्ण करायची आहे। त्याच वेळेस आपल्याला पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता आणि जर बाकी असलेले हप्ते असतील तर त्याकरता पोस्टामध्ये आपलं अकाउंट उघडून तिथून तो खातं लिंक करून आपल्याला राहिलेले हप्तेसुद्धा येऊ शकतात। तर मित्रांनो, आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।